चलो बघा, आज आपण झाल्या का गप्पा झाल्या का, इकडे लक्ष द्या. आज आपण नंबर सिस्टम बघू. काल काय झालं होतं आपलं, डिजिटल रूट झाला होता. डिजिटल रूटमध्ये काही डाऊट आहे कोणाला? काही क्वेश्चन सॉल्व करायला सांगितले होते, केले का सॉल्व? डिजिटल रूटमधले क्वेश्चन सॉल्व केले? काही डाऊट आहे कोणाला? बघा, आज आपण नंबर सिस्टम बघू. आवाज येते का पाठीमागं? आणि रेग्युलर करा रे. काल ॲबसेंट, आज आले, आज ॲबसेंट. परत मी त्या दिवशी पण सांगितलं होतं फर्स्ट डेला, एक दिवस आले 2 दिवस गायब, असं करू नका ना. काल कमी होती जत्रा, आज फुल झाली. परत रेग्युलर करायचं. आता बघा, नंबर सिस्टम आपल्याला माहीत पाहिजे. मी परत तेच सांगतो, बेसिक सगळ्या गोष्टी माहीत असल्याशिवाय ॲडव्हान्स सॉल्व करता येत नाही. जर तुम्हाला ॲडव्हान्स तुम्ही लेक्चर पाहिले ऑलरेडी, आपण टाकलेत ग्रुपवर. 2 लेक्चर टाकले, आज तिसरं पण झालेलं आहे. तर 3 लेक्चर टाकलेले. तुम्ही ॲडव्हान्स बघा. बऱ्याच जणांना वाटतं ॲडव्हान्स घेतलं नाही, घेत नाही. पण ॲडव्हान्समध्ये काय होतं, जर तुमचं बेसिक प्रॉपरली स्ट्रॉंग असेल किंवा तुमचं क्लिअर असेल तरच तुम्हाला ॲडव्हान्स क्वेश्चन सॉल्व करता येतात. ॲडव्हान्स म्हणजे काही कुठून दुसऱ्या आता ग्रहाहून आलेले नसतात. ॲडव्हान्स म्हणजे काय, 4 बेसिक गोष्टी एकत्र केलेल्या असतात. आता समजा एखादी गोष्ट तुम्हाला माहीत नसेल त्यातली, फॉर एक्झाम्पल कंपोजिट नंबर काय असते? कंपोजिट नंबर हा सांगा. 2 3 5 7 11 13 कंपोजिट नंबर नाही. पहिला कंपोजिट नंबर कोणता आहे? मग आता आपल्याला माहीतच नाही. आणि एखाद्या कंपोजिट नंबरवर, आता हे नंबर सिस्टमचा भाग आहे, पण जर कंपोजिट नंबर माहीतच नाही तर तुम्ही ॲडव्हान्स सॉल्व करू शकता का त्या केसमध्ये? अजिबात नाही. तुम्हाला बाकीच्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट प्रॉपरली क्लिअर पाहिजे. मग ॲडव्हान्स म्हणजे काही नसतंच ते. आपल्याला वाटतच नाही ॲडव्हान्स काही वेगळं आहे म्हणून. जर तुम्हाला प्रॉपरली बेसिक आलं, बेसिक सगळ्या गोष्टी व्यवस्थित आल्या, तर ॲडव्हान्स काहीच नसतं. मग सगळं बेसिकच असतं आपल्यासाठी. पण जर का आपल्याला बेसिक गोष्ट माहिती नसेल, बेसिक आयडियाज नसेल, मग मात्र तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन हा ॲडव्हान्सच वाटणार. कारण सॉल्वच करता येणार नाही. डायरेक्ट 7व्या पायरीवर चढता येणार आहे का आपल्याला? अवघड वाटणार आहे. पण एक पायरी चढत गेलो तर सोपं आहे ना ते. म्हणजे हा सेम गोष्ट असते की डायरेक्ट आपल्याला सॉल्व नाही करता येणार. जर बेसिक गोष्टी माहिती असेल तर डेफिनेटली सॉल्व करता येईल. मग बघा, नंबर सिस्टममध्ये काय असतं बघा, एक असते रिअल नंबर. रिअल नंबर म्हणजे काय रे? आणि दुसरं असतं इमॅजिनरी नंबर. इमॅजिनरी नंबर. रिअल नंबर म्हणजे काय? वास्तविक संख्या. आता मी कधी पूर्ण लिहितच नव्हतो बरं बॅचमध्ये, आता लिहावं लागायला लागलं. आभासी नंबर. ओके. आता याच्यामध्ये काय होतं, आभासी संख्या म्हणजे काय, इमॅजिनरी नंबर्स म्हणजे काय? तर इमॅजिनरी नंबर्स आपल्याला कधीच डायरेक्ट परीक्षेमध्ये विचारले जाणार नाही, पण त्याच्यावर एक क्वेश्चन बनत असतो. इमॅजिनरी नंबर म्हणजे काय, तर फक्त इमॅजिन करू शकतो असे नंबर्स ज्याचा कॅल्क्युलेशनमध्ये वापर होत नाही. कशामध्ये वापर होत नाही? कॅल्क्युलेशन. इकडं लक्ष द्या आणि फक्त बोलत राहा, म्हणजे झोप येणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, कारण जेवलेलं आहे तुम्ही रट्टावून आता दुपारचं, तर मग थोडंसं बोला, नंतर लिहा ना तुम्ही. मी बोलून थकणारच आहे, मग थोडा वेळ मला बी आराम भेटेल, नंतर लिहा. इमॅजिनरी नंबर म्हणजे आभासी नंबर. आभासी म्हणजे फक्त आपण ते इमॅजिन करू शकतो. मला पंख फुटले तर आहे ना, ते फुटणार आहे का नाही, म्हणजे आपण इमॅजिन करू शकतो. बरोबर. मग आता ह्या केसमध्ये काय होतं, ज्या नंबरचा वास्तविक व्यवहारात किंवा कुठेही उपयोग होणार नाही. पण याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का, इमॅजिनरी नंबर म्हणजे समजा स्क्वेअर रूटमध्ये -1 आलं. आता स्क्वेअर रूटमध्ये -1 येणार आहे का? नाही येऊ शकत. बरोबर. कारण मायनस इंटू मायनस काय होत असतं? प्लस. स्क्वेअर रूट म्हणजे काय, त्याच संख्येने आपण ज्यावेळेस त्याच संख्येला गुणतो, बरोबर, त्यावेळेस काय भेटत असतं आपल्याला? प्लस होत असतं. काय भेटत असतं? प्लस. आता मायनस इंटू मायनस पण प्लस होणार आहे, आणि प्लस इंटू प्लस पण काय होणार आहे? प्लसच होणार आहे. मग इथं मायनस कसं आलं, तर हे फक्त इमॅजिन करू शकतो आपण. काय करू शकतो? इमॅजिन करू शकतो. याचा वापर करता येणार आहे का? नाही. पण होता काय माहिती आहे का, जेव्हा याला आपण जर समजा आय मानलं, इमॅजिनरी आय, ज्यावेळेस आय स्क्वेअर विचारलं
त्यावेळेस मात्र आपण हे -1 लिहू शकतो. आय स्क्वेअर इज इक्वल टू काय लिहू शकतो, -स्क्वेअर लिहू शकतो. इमॅजिनरी नंबर आहे ना, तर जेव्हा केव्हा आय आलं एखाद्या क्वेश्चनमध्ये येऊ शकते इक्वेशनमध्ये, ओके, तेव्हा हे आपल्याला लिहिता आलं पाहिजे की आय स्क्वेअर इज इक्वल टू काय भेटणार आपल्याला, रूटमध्ये -1. आय म्हणजे इमॅजिनरी नंबर्स, आयचा लॉंग फॉर्म काय होणार आहे, इमॅजिनरी नंबर्स. आता होता काय माहिती आहे का, याच्यामध्ये जर समजा हे असं दिलेलं असेल 4 किंवा असं घेऊ आपण 7 + 4i दिलेला असेल, 7 + 4i दिलेला असेल, ओके, आणि याचा स्क्वेअर दिलेला असेल 7 + 4i स्क्वेअर. जर समजा याचा कॉन्जुगेट नंबर असेल, कॉन्जुगेट म्हणजे काय, संयुग्म संख्या बघा, कॉन्जुगेट नंबर. आता हे पण नवीनच आहे बरं का, जुन्या बॅचमध्ये पण सांगितलं नव्हतं मी. संयुग्म संख्या असतात कॉन्जुगेट नंबर म्हणजे. आता कॉन्जुगेट म्हणजे काय असतं माहिती आहे का, जर समजा हे असं असेल 7 + 4i आणि जर याचा कॉन्जुगेट नंबर काढायचा असेल तर तो असतो 7 - 4i स्क्वेअर नाही बरं का, 7 + 4i. याचा कॉन्जुगेट नंबर काय भेटणार आहे, 7 - 4i. तर ह्या केसमध्ये काय होतं, जर समजा इमॅजिनरी नंबर असेल आणि याचा जर कॉन्जुगेट नंबर आपल्याकडे असेल तर आपल्याला जो नंबर भेटतो ना पुढचा, तो रियल नंबर भेटत असतो. तो काय भेटत असतो, रियल नंबर भेटत असतो. म्हणजे एक इमॅजिनरी नंबर आणि त्याचा जर कॉन्जुगेट नंबर असेल, कॉन्जुगेट म्हणजे काय, संयुग्म संख्या. हे तुम्हाला बँकिंगमध्ये विचारलं जाणार नाही, पण हे जर तुम्ही सेंट्रल लेवलच्या परीक्षा द्यायला गेले, SSC असेल, रेल्वे असेल, तर त्या केसमध्ये तुम्हाला विचारलं जाईल की एक इमॅजिनरी नंबर पासून जर त्याचा कॉन्जुगेट नंबर आपल्याकडे अवेलेबल असेल, कॉन्जुगेट नंबर म्हणजे काय होतं माहिती आहे का, a + b जर असेल त्याचा कॉन्जुगेट नंबर होतो a - b, आणि a + b आणि a - b असेल तर हे होत असतं a² - b². मग याला जर सॉल्व केलं तर आपल्याला जो नंबर भेटतो ना, तो नंबर कोणता असतो, रियल नंबर असतो. क्लिअर आहे का, काही डाऊट आहे कोणाला? मग आता एवढं फक्त लिहून घ्या, इमॅजिनरी नंबरवर कॅल्क्युलेशन काही येणार नाही, फक्त तुम्हाला एवढी एक कन्सेप्ट येऊ शकते, इमॅजिनरी नंबर आणि त्याचा कॉन्जुगेट नंबर. जर हे दोन दिलेला असेल तर तुम्हाला त्याचा कोणता नंबर भेटणार आहे, रियल नंबर. रियल नंबर म्हणजे वास्तविक संख्या तुम्हाला इथं भेटणार आहे. फटाफट लिहून घ्या. नंबर सिस्टम म्हणजे कशाला काय म्हणायचं, लिहा फटाफट. सेपरेट वही केली का सगळ्यांनी, का पत्रवाळ्यात चालू आहे अजून? पत्रवाळ्याचा वापर कमी करा. आणि रेग्युलर करत चला. अंबाबाई लास्ट झालं लिहून, कुठे गेले होते काल?
झालं का? लिहा लिहा फटाफट. लिहा फटाफट. झालं? अजून नाही आलं? झालं का? आता बघा ह्या केसमध्ये काय होतं पुन्हा, आता इमॅजिनरी नंबरमध्ये तर जास्त काही याच्यामध्ये राहत नाही. मग राहतं कोणतं? रिअल नंबरमध्ये. मग आता रिअल नंबर ज्या असतात म्हणजे वास्तविक संख्या, याच्यामध्ये पुन्हा दोन भाग असतात. एक राहते इंटिजर्स, दुसरं राहते इंटिजर्स म्हणजे काय? पूर्णांकयुक्त संख्या. पूर्णांकयुक्त संख्या काय बोलायला कमी टाइम लागतो, लिहायला जास्त लागतो, म्हणून मी लिहित नव्हतो आतापर्यंत, पण आता लिहावं लागायला, ऑनलाईन आहे ना. इंटिजर्स म्हणजे काय? पूर्णांकयुक्त संख्या. आणि दुसरं असतं डेसिमल. ओके, म्हणजे दशांश पूर्णांकयुक्त संख्या म्हणतो बहुतेक आपण याला मराठीमध्ये. ओके, मग आता पूर्णांकयुक्त संख्या काय राहते सांगा बरं? हा, झिरोचा काय संबंध? म्हणजे ज्या संख्या आपण म्हणजे प्लस मायनस सगळ्याच फॉर्मॅटमध्ये मांडतो याला काय म्हणतो असतो आपण? इंटिजर्स. इथं काय राहणार आहे? -1, -2, -3, इकडे कंटिन्यू, इकडे कंटिन्यू. ओके, याला काय म्हणतो? इंटिजर्स म्हणतो आपण. झिरो हा पूर्णांक आहे म्हणजे इंटिजर्स आहे. याच्यामध्ये झिरो काय असतो? इंटिजर्स असतो, म्हणजे हा पूर्णांक असतो. ओके, मग झिरोपासून पुढच्या आणि मागच्या सगळ्या संख्या ज्यावेळेस आपण एकत्र लिहितो त्याला काय म्हणतो? इंटिजर्स. ओके, काही डाऊट आहे कोणाला? आणि इकडे डेसिमलवाल्या ज्या संख्या असतात, डेसिमल नंबर, याच्यामध्ये अगेन दोन पार्ट असतात डेसिमल नंबरमध्ये. ओके, एक असते रिकरिंग, रिकरिंग डेसिमल नंबर असते, आणि दुसरं असते नॉन रिकरिंग. ओके, आता रिकरिंग आणि नॉन रिकरिंग म्हणजे काय? जो नंबर, जो फ्रॅक्शन म्हणू आपण, ज्या फ्रॅक्शनच्या व्हॅल्यू रिपीटेडली येतात किंवा ज्या फ्रॅक्शनच्या व्हॅल्यू ह्या एका पर्टिक्युलर फॉर्मॅटमध्ये येतात त्याला म्हणत असतो आपण रिकरिंग नंबर्स. फॉर एक्झाम्पल 1/3 आहे, 1/3. आता 1/3चा आन्सर काय असतं माहिती आहे का? 0.3333 म्हणजे रिकरिंग आहे. जर समजा आपण इथं घेतलं, एखादी संख्या घेतली, त्याच्यामध्ये काय होतं? एक फिक्स पॅटर्न असतो. समजा आपण कुठली संख्या घेता येईल आपल्याला? एक कॅल्क्युलेटर्स करून बघतो एक संख्या, म्हणजे आणखीन एक रिकरिंग वाली. तसं तर आपण घेऊ शकतो 2/9 आहे, 2/9 म्हणजे 0.222 आहे, पण हे सेम झाले. ओके, आता इथं समजा आपण घेतली 4/5. आता 4/5 काय? हे तर आपले याच्यामध्ये हे रिकरिंग आहे. 4/5 म्हणजे किती येईल? 0.80 येईल. हे स्टॉप झालंय. ओके, मग इथं समजा 3/4 असेल तर हे काय होईल? 0.75 होईल. ओके, तर ह्या ज्या व्हॅल्यू असतात म्हणजे एकतर त्याचं आन्सर आपल्याला परफेक्ट भेटतं, एकतर आन्सर त्याचं आपल्याला परफेक्ट भेटतं, किंवा एखादा नंबर त्या केसमध्ये आन्सरमध्ये रिपीटेडली येतो. त्या ज्या संख्या असतात त्याला आपण रिकरिंग डेसिमल नंबर म्हणतो. ओके, आवर्ती संख्या. आता याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का? नॉन रिकरिंगमध्ये काय होतं? तर नॉन रिकरिंगमध्ये हे चेंज होत राहतं. फॉर एक्झाम्पल समजा पायची किंमत असेल, आता पायची किंमत काय? 22/7 आहे. ओके, आता जर 22/7ची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली, आपण 3.14 घेतो, पण 14 आहे का? 22/7 जर गेलं तर हे काय
अरे काय 422 झाले. तर हे भेटतं आपल्याला 3.1428571429. आणखीन पुढे काय तर राहील. म्हणजे हे चेंज होत चाललंय दरवेळेस. काय होत चाललं? चेंज होत चाललं. म्हणजे रिकरिंग नाही आहे. डबल डबल येत आहे का? नाही येत आहे. मग ह्या केसमध्ये हे नॉन रिकरिंगमध्ये जातं. आता 1/7 असेल. आता 1/7ची व्हॅल्यू ही आहे बरं का. 1/7ची व्हॅल्यू किती आहे? ही आहे 1/7ची. मग आता हे रिकरिंग आहे का? 0.1428571429 आहे का रिकरिंग? नाही. मग ज्या नंबर्सची व्हॅल्यू एकतर परफेक्ट येत नाही किंवा रिपिटेशन येत नाही त्याला आपण काय म्हणत असतो? नॉन रिकरिंग नंबर म्हणत असतो. रिकरिंग म्हणजे काय? एकतर त्याचं आन्सर परफेक्ट येतं नाहीतर रिपिटेशन येतं. आता याच्यामध्ये अजून काय आहे? 16.6666 1/6 बरोबर. त्यानंतर 3/9 33.333333 बरोबर. त्याच्यानंतर 5/8 5/8 म्हणजे 62.5 म्हणजे याच्या 0.625 म्हणजे याच्या व्हॅल्यू कशा आहे? फिक्स आहे. मग ह्या संख्यांना आपण म्हणत असतो रिकरिंग. आणि ज्याची व्हॅल्यू चेंज होत राहते. फॉर एक्झाम्पल √2. आता इथं लिहितो जरा जागा नाही. √2 √5 याच्या व्हॅल्यू चेंज होत राहतात. मग हे सगळ्या संख्या कशामध्ये जातात? नॉन रिकरिंगमध्ये जातात. क्लिअर आहे? मग एवढं लिहून घ्या फटाफट. चलो खालीच त्याला असं वाढवत जायचं. आता माझ्याकडे बोर्ड छोटा आहे, तुमच्याकडे पेज मोठं आहे, लिहायला पेन छोटा आहे. म्हणजे तुम्ही काय करू शकता? एकाच पेजवरती प्रॉपरली घेऊन जाऊ शकता खाली. आणि याचा वापर करायचा आहे आपल्याला क्वेश्चनमध्ये. भरपूर ठिकाणी याचा वापर करावा लागतो. याच्याशिवाय गणित अधूर आहे. अधूरा है पूरा सब कुछ. नंबर सिस्टम ही पता नहीं तो क्या पता है फिर. आता √5 ची व्हॅल्यू होती 2.2360679775 एवढी मोठी येते बघा. नॉन रिकरिंगमध्ये जाणार. जर √2 घेतला आपण तर √2 ची व्हॅल्यू होती 1.4142135624 म्हणजे हे नॉन रिकरिंगमध्ये जातं. रिकरिंग नॉन रिकरिंग. क्लिअर आहे? फटाफट लिहा. ज्यांना दिसत नाही म्हणजे डबल डोळे असतील त्यांनी समोर येऊन बसायचं बरं. म्हणजे काहींना लांबचा चष्मा असतो, काहींना जवळचा असतो. ज्याला दिसत नाही त्याने पुढंच बसावं लागेल, त्याला पर्याय नाही. तसं ते डिजिटल बोर्ड असल्यामुळे लगेच चमकतो डोळ्यावरती. पण जर नाहीच दिसला तर त्याला पर्याय नाही, थोडं लवकर यायचं 10 मिनिट. होमवर्क वगैरे करत बसायचं, समोर बसायचं. नहीं तो क्या पढ़ाया था पता नहीं, कहाँ गए थे वो भी पता नहीं, क्या मिला वो भी पता नहीं. सब प्रॉब्लेम ही प्रॉब्लेम. बरोबर आहे का? आणि ज्याचा थोडाफार अभ्यास असेल त्याने ॲडव्हान्स पण बघत चला. व्हिडिओ ऑनलाईन टाकलेले आहेत. स्टार्ट करायचे बघायला, काय फरक पडत नाही. मेन्स लेवलचे क्वेश्चन असतात, बघू शकता तुम्ही. यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये अचीवर बॅच म्हणून टाकलेले आहे, त्यामध्ये बघायचे. बेसिक आहे, ॲडव्हान्स आहे, सगळेच आहेत. हळूहळू सगळ्या टॉपिकचे अपलोड होईल त्यामध्ये. पण सगळे होणार नाही. सगळे झाले तर मग इथं कोणच येणार नाही. बरोबर आहे का? मोजकेच होतील ऑनलाईन अपलोड. हो देवदत्ता, देवा जमतंय. झालं? झालं का? बघा आता जे रिकरिंग नंबर असतात यालाच आपण रॅशनल नंबर म्हणतो. कोणते नंबर म्हणतो? रॅशनल नंबर. म्हणजे रॅशनल नंबर म्हणजेच परिमेय संख्या.
कोणत्या संख्या? परिमेय संख्या म्हणजे रॅशनल नंबर. ओके. आता होतं जे नॉन रिकरिंग असतात ना त्याला इरॅशनल नंबर म्हटलं जातं. मग नॉन रिकरिंगला काय म्हटलं जातं? इरॅशनल नंबर म्हणजे अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या. मग तुम्ही म्हणाल सर हे तर डेसिमल मध्ये आले होते तुम्ही, मग आता परिमेय संख्यामध्ये 4 पण तर परिमेयच आहे म्हणजे रॅशनल नंबरच आहे 4 पण. कसं? तर 4/1 केला तर आपण मांडलं नाही याला p/q फॉर्मॅटमध्ये. रॅशनल नंबरची डेफिनेशन काय आहे की जे नंबर आपण p/q फॉर्मॅटमध्ये मांडू शकतो त्याला आपण रॅशनल नंबर म्हणतो. पण ती डेफिनेशन पूर्णतः लागू होते पण ह्या केसमध्ये होत नाही. जसं आता आपण काय म्हणतो जे आपण नॉन रिकरिंग घेतलं, नॉन रिकरिंगमध्ये पण पायची किंमत आपण टाकतो 22/7 कारण तिची व्हॅल्यू आपण ऑलरेडी पाहिली किती आहे. रिपीट होतं का याच्यामध्ये? रिपीटेशन येतं का? नाही. आणि हे म्हणजे काय? इरॅशनल नंबर आहे. मग इरॅशनल बी तर p/q झालं ना. पण ह्या केसमध्ये काय होत असतं याचं रिपीटेशन येत नाही, चेंज होत राहते व्हॅल्यू. त्याला आपण काय म्हणत असतो? नॉन रिकरिंग नंबर. आणि नॉन रिकरिंगच कोण असतं? इरॅशनल नंबर असतं. मग जर 4 घेतला तर 4/1 असतो तो. 4 म्हणजे 4/1 आहे. आपण लिहिताना 4 लिहितो, 1 ने भाग दिल्यावर काही फरक पडत नाही म्हणून. मग हा पण काय माहिती आहे का? रॅशनल नंबरच आहे 4 सुद्धा. म्हणजे जे आपण वरती पाहिले होते साईडला म्हणजे कोणते? पूर्णांक युक्त नंबर्स, बरोबर, इंटिजर्स, त्याच्यामधले सुद्धा जे सम संख्या असतील, ज्या इवन नंबर्स असतील, जे ऑड असेल, जे नॅचरल असेल, हे सगळे कोणते असणार आहे? रॅशनल असणार. रॅशनल म्हणजे ज्याला आपण p/q फॉर्मॅटमध्ये मांडतो किंवा जे रिकरिंग असतात. याचं पूर्ण एक्सप्लेनेशन काय असणार आहे? जे रिकरिंग असतात ते सगळे काय आहे? रॅशनल. आणि जे गायबच झालं, जे रिकरिंग नसतात, नॉन रिकरिंग असतात ते सगळे काय? इरॅशनल आहे, अपरिमेय संख्या. क्लिअर आहे? काही डाऊट आहे? मग एकदा लिहून घ्या फटाफट. रॅशनल, इरॅशनल. आणि हे सगळं सिस्टम माहीत पाहिजे तुम्हाला, याच्यावरच कॅल्क्युलेशन असतात सगळे. झालं का रे? चलो, आता बघा जे आपण इंटिजर्स पाहिले होते, याच्यामध्ये आणखीन काही मग बायफर्केशन होतं. जसं की इवन नंबर म्हटलं आपण. इवन नंबर म्हणजे कोणत्या संख्या? समसंख्या. कोणत्या आहे मग? 2, 4, 6, 8, बरोबर. म्हणजे 2च्या पाड्यात येणाऱ्या सगळ्या संख्या कशा आहेत? समसंख्या, बरोबर. 2 हा एकमेव नंबर असा आहे जो की इवन आहे. नाही सॉरी, याच्यात सगळेच इवन राहणार आहे. प्राईममध्ये होईल तेव्हा. म्हणजे 2च्या पाड्यात असणाऱ्या सगळ्या संख्या कशा असणार आहे? इवन असणार. मग ऑडमध्ये काय होईल? ऑड नंबर म्हणजे काय? विषम संख्या. कोणत्या असणार आहे? 1, 3, 5, 7, बरोबर. म्हणजे 2 ने भाग जाणाऱ्या सोडून, 2 ने भाग जाणाऱ्या सोडून उरलेल्या सगळ्या संख्या कशा असणार आहे? विषम असणार. त्यानंतर प्राईम नंबर असतं. तर प्राईमचं इथं लागलं होतं. प्राईम नंबर म्हणजे कोणत्या संख्या? मूळ संख्या. काय असतं रे मूळ संख्येची डेफिनेशन काय? त्याच संख्ये म्हणजे ज्या संख्येने फक्त त्याच संख्येला, ज्या संख्येला त्याच संख्येने किंवा 1 ने भाग, त्या सगळ्या संख्या कशा असतात? प्राईम. 1 ते 100 मध्ये टोटल किती प्राईम नंबर आहे? 25. त्यातली 2 ही एकमेव इवन संख्या आहे. हे वरती झालं तर चुकून. नंतर 2 नंतर 3 आहे, 5 आहे. त्यानंतर 7, 11, 13, 17, 19, 23,
29 असे टोटल किती आहे 25. आणि किमान इकडे लक्ष द्या, नंतर लिहा, किमान 100 पर्यंत सगळे प्राईम नंबर पाठ पाहिजे. कितीपर्यंत 100. कारण का? कारण याचा ॲव्हरेजमध्ये वापर होऊ शकतो, याचा प्रोबॅबिलिटीमध्ये होऊ शकतो, याचा फॅक्टर पाडण्यामध्ये होऊ शकतो, भागाकारात सगळीकडे याचा वापर होतो. आता समजा एखाद्या ठिकाणी काय झालं, एखाद्या ठिकाणी अशी एक संख्या आली 4 त्रिक 12 आणि 9. आता अशी एक संख्या आली, भागाकार आला छोटासा. बरेच मुलं काय करतात, डोकं लावत बसतात. काय डोकं लावत बसतात? 2च्या पाड्याने कुठं भाग जातो का, 3च्या पाड्याने कुठं भाग जातो का. म्हणजे आपण भाग देताना कॉमनली समजा जरी इथं 119 असलं, 119 असेल तर आपण काय करतो, म्हणजे 1990 असेल आणि इथं समजा दिलं आपल्याला 680, तर आपण काय करतो माहिती आहे का, 680 दिलं, इथं 119 झिरो दिलं, आपलं 5चा 2चा 4चा 3चा आपली गाडी 10च्या पुढे जातच नाही. कारण आपल्या पाडेच तेवढे पाठ असतात स्पीडमध्ये 10 पर्यंत, 20 पर्यंत एखादा, खूप कमी रिअर केसमध्ये एखाद्याचे 20 पर्यंत फास्ट असतं, बाकी 10 पर्यंतच लुंडकलेलं असतं. मग काय बी दिसलं का 2नी भाग द्यायचा प्रयत्न करतात. शेवटी 2नी नाही दिसला की मग नाही 3 जाईल याला भाग, म्हणजे 2 किंवा 3 इथंच गाडी खेळत असते. मग अशा केसमध्ये काय होतं, भाग तुम्हाला खूप जास्त वेळा द्यावा लागतो. एकदाच भाग देऊन आन्सर भेटणार आहे का, नाही, खूप जास्त वेळा तुम्ही भाग देत बसता, टाइम वेस्ट जातो तुमचा. मग आता ह्या केसमध्ये तुम्ही तेच विचार करता, अरे यार 2ने जाईना, 3ने जाईना, मग कशाने जाईल, 4ने जातो का, 5ने जातो का. मग आपण हे काय करतो, बघत बसतो. पण आता हा जर आपल्याला फिक्स माहिती असेल, 43 हा प्राईम नंबर आहे, 43 हा कसा नंबर आहे, प्राईम नंबर आहे. जर हे आपल्याला माहीत असेल तर आपल्या डोक्यात पण येणार नाही की याला भाग द्यायचा आहे, येणार आहे का, नाही. आणि मग ह्या केसमध्ये काय होतं, 43ने डायरेक्टली भाग द्यावा लागतो. आता भाग 43चा पाडाचे असं नसतं. जर तुमच्या ऑप्शन हे होल नंबरमध्ये आहे, पूर्ण संख्येमध्ये जर ऑप्शन असतील, तर त्या केसमध्ये काय होतं, 43 त्रिक आपल्याला माहिती आहे 3 त्रिक 9 होतं, म्हणजे याला 3चाच भाग बसणार आहे. 43चा पाडा म्हणायची गरज आहे का, फक्त शेवटचं युनिट मॅच केलं मी, 3 त्रिक 9. मग जर फक्त आपल्या डोक्यात एक कन्सेप्ट क्लिअर पाहिजे की या 43ने 43ला कशानेच भाग जाणार नाही, आणि 43 हे डेफिनेटली कॅन्सल होणार आहे. कॅन्सल होणार आहे म्हणजे 43ने वरती भाग जाणार आहे, आणि वरती भाग द्यायचा म्हणलं की डायरेक्ट तुम्हाला 43चाच पाडा म्हणावा लागेल. मग तो अंदाजे म्हणा, अप्रॉक्सिमेट म्हणा, कसा तरी म्हणून भाग द्यावा लागेल. पण त्याच्यासाठी आपल्याला माहीत पाहिजे 43 हा कोणता नंबर आहे, प्राईम नंबर. क्लिअर आहे का. मग नॅचरल नंबर काय असतं, नॅचरल नंबर म्हणजे काय, कोणते आहे नॅचरल नंबर सांगा बरं. 1 पासून स्टार्ट होणार आहे, 1 2 3 4 5 है ना, इन्फिनाइट, जेवढे तुम्हाला मोजता येतात तेवढे सगळे कोणते येते, नॅचरल नंबर्स. काही डाऊट आहे कोणाला इथपर्यंत, मग एकदा लिहून घ्या फटाफट. इवन ऑड प्राईम नॅचरल. आता हे नंबर सिस्टम फक्त एकदा माहिती असावं लागतं, एकदा म्हणजे इथून पुढे कंटिन्यू डोक्यात पाहिजे, नाही तर आज माहीत करसाल आणि उद्या विसरून जासाल परत. आता याचा वापर डायरेक्ट ॲव्हरेज, त्यानंतर प्रोबॅबिलिटी, त्यानंतर काही ॲडव्हान्स क्वेश्चन तिकडेच होणार आहे. झालं का रे, लिहा पटापट. हे पण येतात बरं, 0 -2
-4 -6 हे पण इव्हनमध्ये येतात. तसे ऑडमध्ये पण येतात -1 -3 -5. झालं का? चल, होल नंबर काय असतं मग? होल नंबर नॅचरल नंबरमध्ये फक्त काय ॲड करायचं आहे आपल्याला? नॅचरल नंबरमध्ये काय ॲड करायचं आहे? 0. मग त्याला आपण होल नंबर म्हणतो. पूर्ण संख्या फक्त काय ॲड होणार आहे? 0 0 1 2 3 4 5. ओके, हे डाऊट आहे कोणाला इथपर्यंत? त्यानंतर कंपोजिट नंबर काय असतं? गप्पा कमी करा. कंपोजिट नंबर काय असतं? हा, हे ते संयुग्म होत आहे, संयुक्त संख्या आहे. कंपोजिट नंबर म्हणजे काय? कंपोजिट नंबर बोलो. हां, थोडक्यात ज्या संख्यांचे फॅक्टर पडतात, ज्या संख्यांचे काय पडतात? फॅक्टर. किंवा आता फॅक्टर कोणाचे पडतील? प्राईम नंबर सोडून. प्राईम नंबरला भाग जातो का दुसऱ्या संख्येने? नाही. मग ज्या संख्यांचे फॅक्टर पडतात त्या सगळ्या संख्या कशा आहेत? कंपोजिट नंबर आहे. म्हणजे दोन संख्यांपासून तयार झालेल्या असतात त्या. जसं की पहिली कंपोजिट नंबर जो आहे पहिला, तो कोणता असणार आहे मग इथं? आता 1 2 पासून तयार झालेला आहे का? नाही. 2 झालेलं आहे का? नाही. 3 झालेलं आहे का? नाही. म्हणजे 4 असेल. 4 काय होईल? बेदुनी 4. मग त्यानंतर काय असेल? 6 असेल. 3 दुनी 6, बरोबर. मग 7 असेल का? नाही. 8 असेल. 4 दुनी 8. त्यानंतर 9 आहे. 3 त्रिक 9. म्हणजे ज्याचे फॅक्टर पडतात त्याला काय म्हटलं जातं? कंपोजिट नंबर. म्हणजे आता तुम्हाला एक क्वेश्चन विचारला होता, इकडे बघा, एक डायस थ्रो केला. 1 2 3 4 5 6 लुडो खेळले असेल ना तुम्ही. एक डायस जर थ्रो केला, एकदा स्पिन केला आपण, तर त्यात काय होणार आहे? एक तर 1 पडणार आहे, 2 पडणार आहे, 3 4 5 6 पडले तर घरातून बाहेर निघताल तुम्ही, म्हणजे तिथं लुडोमध्ये, बरोबर का? मग ह्या केसमध्ये काय होतं? आपल्याला एक क्वेश्चन विचारला जातो, जर एक डायस थ्रो केला तर त्याचा आउटकम जो आहे तो कंपोजिट नंबर आहे, प्रोबॅबिलिटी सांगा. मग तो कंपोजिट नंबर आहे, प्रोबॅबिलिटी सांगा. प्राईम नंबर आहे, प्रोबॅबिलिटी सांगा. इव्हन नंबर आहे, प्रोबॅबिलिटी सांगा. रॅशनल नंबर आहे, प्रोबॅबिलिटी सांगा. इरॅशनल नंबर आहे, प्रोबॅबिलिटी सांगा. म्हणजे हा शेवटचा टॉपिक आहे आपला. तर शेवटी तुम्हाला याचा वापर होणार आहे. मग आता जर तुम्हाला हेच माहीत नसेल, कंपोजिट कशाला म्हणायचं, प्राईम कशाला म्हणायचं, जर माहीत नसेल तर तुम्ही सॉल्व्ह करू शकता का हा क्वेश्चन? नाही. मग ह्या केसमध्ये नेहमी लक्षात ठेवायचं, मग आता कंपोजिट कोण कोण याच्यामध्ये? 4 आणि 6. म्हणजे काय होईल माहिती आहे का? प्रोबॅबिलिटी 2/6 होईल, म्हणजेच 1/3. मग हे बेसिक. आता बेसिक माहीत नसल्यावर प्रोबॅबिलिटी तुम्हाला किती येत असेल तर काही फायदा आहे का? तुम्हाला कंपोजिट नंबर कशाला म्हणायचं हेच माहीत नाही, मग फायदा होणार आहे का? काही नाही. त्यामुळं हे तुम्हाला बेसिक माहिती पाहिजे. मग एकदा लिहून घ्या फटाफटी. चल, झालं का रे? बघा, नॉन परफेक्ट संख्येचा स्क्वेअर रूट कसा काढायचा? कोणत्या संख्येचा? नॉन परफेक्ट. त्याचा एक फॉर्म्युला आहे बघा, तो आज तेवढा घेऊ आपण आणि मग स्टॉप करू. नंबर सिस्टम प्लस नॉन परफेक्ट संख्येचा स्क्वेअर कसा काढायचा ते बघू. समजा आपल्याला सांगितलं इथं की 21चा स्क्वेअर काढायचा आहे, किंवा आपल्याला 7चा स्क्वेअर काढायचा आहे, किंवा आपल्याला 13चा स्क्वेअर कॅल्क्युलेट करायचा आहे.
किंवा आपल्याला 2चा स्क्वेअर कॅल्क्युलेट करायचा आहे किंवा आपल्याला 5चा स्क्वेअर कॅल्क्युलेट करायचा आहे. नॉन परफेक्ट, बरोबर, म्हणजे त्याचा स्क्वेअर रूट निघू शकतो का? नाही. आणि ही मेथड पण अप्रॉक्सिमेट आहे, म्हणजे एक्झॅक्टली निघणार नाही तर फक्त एखादा डेसिमल इकडं तिकडं, पण कॅल्क्युलेशन करताना आपल्याला ह्याच फॉर्म्युल्याने करावे लागतात. दुसरा एक शॉर्टकट आहे, तो पण मी तुम्हाला सांगेल. दोन्ही याच्यामध्ये घेऊ आपण. मग आता बघा, समजा इथं 11 असेल किंवा इथं अजून 8 असेल, 8 तर नाही ना क्यूब रूटमध्ये. मग आता होतं काय माहिती आहे का, याच्यामध्ये फॉर्म्युला असा आहे, स्क्वेअर रूटमध्ये x प्लस मायनस वाय इज इक्वल टू x प्लस मायनस 1/2 रूट x. ओके, y अपॉन 2 रूट x. आता हे काय नेमकं बघा, समजा आता 8 आहे, 8 हे प्लस मायनस काय बघा 8 आहे किंवा अजून आपण 5 घेऊ, 8 आणि 5. समजा 8ला जर आपल्याला मांडायचं असेल ह्या फॉर्मॅटमध्ये तर मी असं मांडू शकतो. जर x आपण 9 घेतला, x आपण किती घेतला 9, तर 9 मायनस 1 म्हणजे हा झाला x, हा काय झाला इथं y. 9 मायनस 1 किती होणार आहे 8च होणार आहे. म्हणजे इथं हा झाला x, हा झाला y. मग आता इथं काय होईल, ही व्हॅल्यू जी असणार आहे ही स्क्वेअर रूट ऑफ x राहणार आहे, म्हणजे इथं 9 राहणार आहे. आता इथं आपण काय घेतलंय मायनस घेतलं, इथं काय घेतलंय हे ऑर आहे, प्लस ऑर मायनस. कधी आपल्याला मायनस घ्यावं लागेल, कधी काय घ्यावं लागेल प्लस. आता इथं आपण मायनस घेतलं, कारण जर प्लस घेतलं असतं आन्सर आलं असतं. म्हणजे 8 कोणत्या संख्येच्या स्क्वेअर नंतर येतं 4च्या. पण 4 मध्ये किती ॲड करावं लागलं असतं आपल्याला, किती 4 ॲड करावं लागलं असतं, म्हणजे खूप लांब झालं असतं. जेवढं तुम्ही लांब जाणार तेवढं अप्रॉक्सिमेट आन्सर भेटणार. म्हणजे अप्रॉक्सिमेट इथेही भेटणार आहे, पण अप्रॉक्सिमेट जवळ नाही भेटणार, लांब भेटेल. कसं भेटेल, लांब. मग जास्त लांब भेटल्यावर फायदा होणार आहे का आपल्याला, नाही. मग ह्या केसमध्ये काय करायचं आहे तुम्हाला, जे जवळ असेल ते मग प्लस करण्यासाठी जवळ भेटलं तर प्लस. जसं मी तुम्हाला आणखी सांगितलं इथं की आपल्याला इथं 5 घ्यायचं आहे. मग आता स्क्वेअर रूटमध्ये 5 आहे म्हटलं तर हे काय होईल माहिती आहे का, 4 प्लस 1 घेऊ आपण. 9 मायनस 4 घेण्यात काय अर्थ नाही, 4 प्लस 1 घेऊ. म्हणजे कधी जे जवळ पडेल ते प्लस पडेल, नाही तर मायनस पडेल. मग आता इथं काय होईल, स्क्वेअर रूट ऑफ 9 होईल. इथं जर मायनस घेतलं तर इथं मायनस घ्यायचं. आता हे y होतं, y म्हणजे 1 आहे, इथं 2 रूट x म्हणजे इथं 9 आहे. म्हणजे 9 कशाचा स्क्वेअर रूट येते 3चा. इथं काय होईल, हे y म्हणजे 1 घेतलेलं आहे आपण, तर 1 जशाच तसा राहील. 2 गुणिले इथं किती होणार आहे 3, 3 दुनी किती होईल मग 6, म्हणजे हे होईल 6. आता हे 3 मायनस 1/6 होणार आहे, म्हणजे साइन 3 किती व्हायले, साइन 3 किती 18, 18 मधून 1 गेला खाली किती राहिले 17, 17 भागिले 6. मग याचा आन्सर काय असेल तर साइन 2 12, 12 5 17, 6 8 48, 2 उरले. मग साइन 3 का 18, साइन 3 का 18, म्हणजे याचा आन्सर अप्रॉक्सिमेटली 2.833 असं. क्लिअर आहे. मग आता ह्या केसमध्ये काय होईल बघा, ह्या केसमध्ये समजा 5 आहे 5, मग आपण काय करणार याला 4 प्लस 1 मांडणार. मग इथं काय होईल, स्क्वेअर रूटमध्ये 4 प्लस 1, 1 म्हणजे y. आता हा बरोबर फॉर्म्युला लक्षात ठेवा, 1 म्हणजे कोण घेतला y, 4 म्हणजे काय इथं x. मग आता होल आपण काय करायचं आपल्याला 2 रूट 4 म्हणजे x. म्हणजे इथं काय होईल 2 प्लस 1/2 इंटू 2, म्हणजे हे होईल 2 प्लस 1/4, म्हणजे काय होणार आहे 4 दुने 8 आणि 1 9 भागिले 4. आता हे 1/4 म्हणजे ॲक्च्युली असतं 0.25, म्हणजे याला असतं आन्सर 2.25. म्हणजे हे 1/4 म्हणजे काय असतं 0.25 असतं. किंवा याला भाग द्या, 4 दुने 8 होईल, 1 उरला, 1 म्हणजे 10 झाले, 4 दुने 8, 2 उरले, 4 आपण 24, म्हणजे आन्सर काय भेटलं 2.25. क्लिअर आहे का, काही डाऊट आहे कोणाला. मग जेव्हा नॉन परफेक्ट स्क्वेअर रूटचा नॉन परफेक्ट संख्येचा स्क्वेअर रूट काढायचा असेल तेव्हा तुम्हाला हा फॉर्म्युला वापरावा लागेल. आणि जे जवळ असेल ते, आता 11 आहे समजा, 11 कशा जवळ आहे आता 11 नंतर काय येते 16 येते डायरेक्ट, बरोबर, म्हणजे 5 आणि 9 आणि 2च 11 होणार आहे. मग आपण 9च घेऊ ना, म्हणजे 9 प्लस 2 घेणार. मग हे काय होणार रूट 9 प्लस 2, इथे 2 रूट 9, म्हणजे हे होईल 3 प्लस 2, 2 गुणिले 3, 3 दुनी किती होईल 6, 6 प्लस हे 3 2/6 येईल. आता 2/6 ची व्हॅल्यू असते 3.166, हे नंतर आपण लिहून घेणार आहे. किंवा याला भाग द्या, साइन 3 18 2 20 भागिले 6. आता 20 भागिले 6 म्हणजे आपल्याला आन्सर भेटेल 3.166. क्लिअर आहे. ही
ट्रॅडिशनल मेथड आहे, यूट्यूबवर सगळीकडे तुम्हाला बघायला भेटते. याला शॉर्टकट पण एक आहे. आता हे कुठे येतं माहिती आहे तुम्हाला, कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबलमध्ये येतं. म्हणजे तुम्हाला कम्पेअर करायचं असतं, एक्स मोठा आहे का लहान आहे वगैरे वगैरे. मग ह्या केसमध्ये काय होतं, याला डायरेक्ट पण सॉल्व करता येतं. ही मेथड समजली का तुम्हाला आधी कसं सॉल्व करायचं, काही डाऊट याच्यामध्ये? मग आता याला डायरेक्ट कसं सॉल्व करायचं बघा, हेच घेतलेले आपण एक्झाम्पल परत घेऊ. काय करायचं माहिती आहे का, हे 9 किती होतं, 8 होतं. मला सांगा 800 2 शून्य वाढवले मी त्यावर, फक्त 2 शून्य वाढवल्यावर काही फरक पडत नसतो. स्क्वेअर रूट शिकलेलो आहे ना आपण. स्क्वेअर रूटमध्ये काय करायचो आपण, ह्या युनिट प्लेसवरून काहीतरी ठरवायचो आणि 2 डिजिट स्किप करायचो. आता काय करायचं, याला आपण 800 बनवून टाकलं. मला सांगा 800 कोणत्या संख्येच्या स्क्वेअरच्या जवळ आहे? 28चा किती आहे, 784. 29चा किती आहे, 841. म्हणजे 784च्या जवळ आहे, म्हणजे 28च्या जवळ आहे. म्हणजे याचा आन्सरच भेटेल 2.8. आधी किती भेटलं होतं बघा, 2.8. मग आता इथं 5 आहे, 500 कशाच्या जवळ आहे सांगा? 22चा किती आहे, 484. 23चा किती आहे, 529. म्हणजे 23चा जास्त होईल, 22चा. म्हणजे इथं काय भेटेल आपल्याला, 2.2. हे 2 शून्य आहे ना, ह्या शून्यासाठी काय करतो मी, डेसिमल देऊन टाकलेला आहे. मग 2 नंतर डेसिमल असेल तर इथे स्क्वेअर रूटमध्ये हाफ होत असतो, एका डिजिट नंतर येतो. म्हणजे 2.2 भेटलं का 2.2. म्हणजे इथं काही फॉर्म्युला वगैरे वापरायची गरज पडणार नाही. मग 1100 कशाच्या जवळ आहे सांगा बरं? 1089 कशाचं आहे? हा 33चा. कशाचा आहे, 33. म्हणजे इथं 3.33 भेटल, 3.3. क्लिअर आहे? कोई डाऊट आहे? मग ह्या पद्धतीने एक अप्रॉक्सिमेट मेथड वापरू शकता, नाहीतर हा फॉर्म्युला डायरेक्टली तुम्ही वापरू शकता. काही डाऊट आहे कोणाला? घ्या मग लिहून फटाफट आणि हे पुढचं सॉल्व करा बाकीचे ह्याच मेथड. ओके.